सुमित्राला बोलवून घ्यायचं होतं. तुमच्या घरात इतकं आनंदाचं वातावरण असताना माझ्यामुळे खोळंबा नको ग. आईला काकू, मला ना ब्लॅकमेल करायला अजिबात आवडत नाही. पण समोरच्याला जर तीच भाषा कळत असेल तर मी तरी काय करणार. सुमित्राला बोलवायचं असेल तर बोलवू शकता. आर्यन अमृतावर प्रेम करत नाहीये, त्याच्या मनात वेगळंच काहीतरी चाललंय. तुम्हाला काही दाखवायचं आहे. काय मी सांगण्यापेक्षा तुम्हीच बघा ना. काय आहे? भाऊजी, आत्ता थोड्या वेळापूर्वी हे एन्व्हलप कुरिअरने आपल्या घरी आलं. माझ्या नावावर आलं होतं म्हणून मग मी उघडून पाहिलं तर यात जानकी आणि आर्यनचे फोटो होते. आता हे फोटो कोणी काढले, का काढले, त्यामागे काय हेतू आहे मला खरंच माहित नाही. तुम्ही जानकीलाच विचारा ना. हा सगळा काय प्रकार आहे जानकी? अहो ते मी कामाच्या व्यापात कदाचित लक्षात नसेल. भाऊजी, या फोटोत त्यांनी जी साडी नेसली आहे ना ती कदाचित काल देवळात जाते म्हणून जी गेली होती ती याच देवदर्शनाला गेली असेल. आता मी इथे थांबण्यात काहीच अर्थ नाहीये. मी येते. सगळं काय आहे जानकी? मी आर्यनला देवळाबाहेर भेटले होते. का? रोज आपल्या घरी येणाऱ्या मुलाला बाहेर जाऊन भेटण्याची काय गरज होती जानकी? त्याने मला भेटायला बोलवलं होतं. का? कारण त्याला माझ्याशी बोलायचं होतं. काय बोलायचं होतं तुझ्याशी? हे बघ प्लीज जानकी, आता गोष्टीला गोष्ट जोडून काहीतरी सांगू नकोस. सरळ सरळ खरं खरं काय ते सांग. का भेटायला गेली होतीस तू त्याला बाहेर? बोल ना. त्याला तुमच्याबद्दल आणि अमृताबद्दल बोलायचं होतं. आर्यन बाबा, तुझं नरशिंह किल्लेदाराच्या पोरीशी लग्न करायचं ढोंग युगंतरेपर्यंत जाऊन पोचले. ढोंग नाहीच आहे ते. खरंच लग्न करणार आहे मी तिच्याशी. अरे पण त्या पोरीचा बाप तुझ्या बापाचा खुनी आहे, त्याचं काय करायचं? काय करायचं त्याचं? त्याने जे माझ्या बाबांचं केलं तेच मी त्याचं करणार आहे. फक्त त्याला विश्वासात घेऊन. जसं त्या दिवशी त्यांनी विश्वासाने माझ्या बाबांना बोलवलं होतं तसंच. हे बघ आर्यन बाबा, मला तुझ्या मनातली आग कळती, पण त्यासाठी हे एवढे संबंध कशासाठी करायची? जना काका, असं काय करतोस? अमृता या घरची सून व्हावी अशी माझ्याच बाबांची इच्छा होती. त्यांची ती इच्छा पूर्ण नको करायला? आर्यन बाबा, त्याची पोरगी तुझी बायको झाली तर मग तू त्याचा बदला कसा काय घेणार? बदला घ्यायचा म्हणजे नक्की काय करायचं रे? तुझ्या डोक्यात काय? नरसिंहाचा जीव घ्यायचा? अलीकडच्या काळात ना खूप सोपं झालंय ते. सुपारी घेणारी माणसं माहिती आहेत मला. देऊ नरसिंहाची सुपारी? उद्या त्याच्या मृत्यूची हेडलाईन असेल आणि पुढच्या आठवड्यात नरसिंह किल्लेदारांची शोकसभा. हे करायचं असतं तर मी यापूर्वीच केलं असतं. तेच जनकाका, यातना माणूस जिवंतपणे भोगतो. मेल्यानंतर उलट तो या यातनांमधून कायमचा मुक्त होतो. म्हणूनच नरसिंह किल्लेदाराला मला जिवंत ठेवायचंय.
11 वर्ष मी एका अनाथासारखी काढली आहेत. एक एक दिवसाचा हिशेब घ्यायचा आहे मला. तर एकदा सांगून तरी टाक, तू त्याचा हिशेब कसा काय चुकता करणार आहेस ते. सोपं आहे. नरसिंह केलेदाराच्या मुलीशी लग्न करू. हॅलो. सुप्रसिद्ध जगविख्यात जादूगार आर्यन सरतापे यांचे अमृता किल्लेदार मनापासून आभार मानते. कारण आपल्या जादूच्या प्रभावाने अहिल्या किल्लेदारांचं मन वळवण्यात ते यशस्वी झाले आहेत. त्यामुळे त्यांचे त्रिवार अभिनंदन आणि त्रिवार आभार. थँक्यू थँक्यू थँक्यू. झाला वेडेपणा करून. तुझ्या या वेडेपणावर ना मी जादूच करायला हवी. तू माझ्यावर कधीच जादू केलीस, त्याचाच तर हा परिणाम आहे. तूच वेड लावलंयस मला. असं आहे का? मग ठीक आहे, मीच ते वेड दूर करतो. तुझ्यापासून लांब जाऊ म्हणजे मग शाणी होशील ना तू. आर्यन प्लीज हा, मस्करीत पण असं कधी पुन्हा बोलू नकोस. तुझं मला सोडून गेलास ना तर मी 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 काहीही करीन ना. मी जाळून घेईन, नाही तर मी कापून घेईन स्वतःला, नाही तर मी फासावर लटकेन. अमृता ग बास. तू डायरेक्ट आत्महत्येपर्यंत काय पोचलीस? मस्करी करत होतो मी. मी पण खरंच नाही करणार आहे, उगाच तुला भाव दिला. ठीक आहे, मग ठेव फोन. मला कोणी भाव द्यायची काही गरज नाहीये. ठीक आहे, बाय. ओके बाय. आर्यन, आपण दोघेही वेडे होत. हे पण तू खरंच सांग ना, तू काय सांगितलं अहिल्या काकूला? म्हणजे ती एकदम तयार कशी झाली सुमित्रा काकूला घरी येऊ द्यायला? केली मी एक जादू. सांग ना, काय जादू केलीस? अमृता अगं, जादूगर जादू कशी करतो ते कधीच सांगत नाही. आर्यन प्लीज, आता छळू नकोस रे, सांग ना. नाही नाही सांगणार. सांग ना प्लीज प्लीज प्लीज. वा, म्हणजे त्याने सांगितलेलं नाटक तुम्ही हुबेहूब घरात येऊन वठवलंत. त्याने सांगितल्याप्रमाणे सगळं केलं आणि म्हणूनच माझी अमृता पुन्हा एकदा माझ्या जवळ आली. म्हणजे पुन्हा एकदा मी त्याच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलं जायचं. असं का समजताय तुम्ही? आर्यन आपल्या घरातलाच नाही का? तुमच्या अंगा खांद्यावर खेळून तर तो लहानाचा मोठा झालाय ना. अहो, सुरुवातीला सुद्धा तो आपल्या घरी यायचा ना. बस झालं जानकी, बस झालं त्या पुराणातल्या गोष्टी पुन्हा पुन्हा उगाळण्याची गरज नाहीये. पण दरवेळी माझा स्वाभिमान तिराहित माणसाच्या पायाखाली तुडवण्यात तुला कसला आनंद मिळतो हे तरी सांग एकदा. माझं काय चुकलं? तुमचा एकटेपणा माझ्याच्यानी बघवत नव्हता आणि अमृताने तुमच्याशी बोलणं गरजेचं होतं. अच्छा, म्हणून तुम्हाला हाच देवदूत सापडला का? खरं तर चूक तुझी नाही, माझी आहे. मी माझ्या मुलीला विश्वासात घेऊन तिच्याशी आधी बोलायला हवं होतं. म्हणजे अशी परक्यांच्या कुबड्यांची गरजच लागली नसती मला. अहो, पण आर्यन चांगला मुलगा आहे. त्याचं प्रदर्शन आत्ताच घडलंय ना मला. त्याने तुला बाहेर बोलावलं आणि नंतर तुमच्या भेटीचे फोटो अहिल्या करवी माझ्यापर्यंत पोहोचवले. का? कारण त्याला आपल्या नातेसंबंधांमध्ये अंतर निर्माण करायचं होतं. आणि असल्या हलकट माणसाला तुम्ही परमेश्वराचा अवतार समजताय? माझी खात्री आहे हे आर्यनने नश्वर केलं. पण त्याच्या आईला नक्कीच मदत केली आहे त्यानं. तिचंच रक्त येते. तुम्ही सगळेजण जे त्याचा उदो उदो करताय ना, त्यांना फक्त एकच गोष्ट सांगायची आहे. नागिण चावली काय किंवा नागिणीचं पिल्लू चावलं काय, तुम्हाला विषबाधा होणारच. आपण हे सगळं विसरून जाऊयात ना. डोकं फिरलंय का तुमचं? आता तुम्ही सगळ्यांनी त्याला विसरून जायचं. या घरातल्या कोणाचाही त्याच्याशी संबंध असणार नाही. आणि
तू सगळ्यात जास्त लक्षात ठेव जानकी. मला काही कळतच नाही असं का होतं. मी काही करायला गेले की ते बिनसतच. सगळी त्या पांडुरंगाचीच इच्छा असली पाहिजे. अमृताच्या आयुष्यात जर आर्यन आला नाही तर अरे देवा, मी विचारच करू शकत नाही. मला काही करून यांची समजूत काढायलाच हवी. पण कुणास ठाऊक, यांची समजूत काढता काढता उद्या माझाच संसार मोडकळीला आला तर? नाही असं काही नाही होणार. हे माझ्यावर चिडतील, रागवतील, ओरडतील, त्यांना हवं तेवढं भांडतील, पण त्यांच्या आयुष्यातून कधी मला दूर सारणार नाही. नाही, असं नाही होणार, असं नाही होणार. हे काय, तुम्ही इथे पायऱ्यांवर का बसलात? मग आता अजून कुठे बसायला हवं होतं मी? सॉरी, चुकलं माझं. थँक्स. आणि अभिनंदन सुद्धा. कशाबद्दल? अहिल्या, सुमित्राला घरी आणण्याबाबत तू जो काही समजूतदारपणा दाखवलास. त्यात थँक्स कसलं? नाही, असं नाही. तू खरंच मनाचा खूप मोठेपणा दाखवलास. ऑल सेट अँड डन. चुकून का होईना, पण तिच्याकडून तुझ्यावर गोळी चालवली गेली होती. तुझा जीवही गेला असता, पण तसं झालं असतं तर सगळेच सुटले असते ना. अहिल्या, कमाल. मस्करी केली. चांगलं करतेस आणि बोलून घालवतेस. हे बघा, मी बस, आता भांडण नको. आत्याची 75 आहे. मनापासून आनंदाने साजरी करूया. पुढचे काही दिवस कोणाच्याही कपाळावर आठी सुद्धा नको. जरा थोडे दिवस आनंदात घालवूया. तुमच्या आनंदावर विरजण घालायला जीवावर येत आहे माझ्या, पण तसं होईल असं वाटत नाही. का? आता काय झालं? नाही, काय नाही. तुम्हाला सकाळपासून तुमची लाडकी जानकी दिसली नाही वाटतं? नाही भेटली. तिचं काय? नाही ना. म्हणजे भाऊजींनी रात्रीच्या रात्री तिला रमावतीला पार्सल केली वाटतं. काय? मला कळेल का तू काय बोलतेस ते? कळेल ना, आपोआप कळेल. अहिल्या, मी कशाला खोटं बोलू आर्यन? आपल्या दोघांचे काढलेले फोटो आमच्या घराच्या पत्त्यावर आलेत अहिल्याताईंच्या नावाने, आणि ते फोटो यांच्या समोर टाकून अहिल्याताईंनी घरात तमाशा केला. हो, पण जानकी, मला एक गोष्ट कळत नाही. असं कोण कशाला करेल? यांचा संशय तुझ्या आईवर आहे. जानकी, हे बघ जानकी, हातात कुठलाही पुरावा नसताना उगाच माझ्या मम्मावर आरोप करू नकोस. हे सगळं
तुमच्याच घरातलं राजकारण असणार. अहिल्या काकूचं काम असणार आहे हे. अगं माझ्या मम्माला या असल्या कामांसाठी वेळ सुद्धा नाहीये. मी उगाच बोलत नाहीये. घरात खूप वाद झालेत आमच्या. जानकी, आय एम 100% शुअर हे अहिल्या काकूचंच काम असणार. म्हणजे तिनेच आपल्या पार्टीवर माणसं ठेवली असणार आणि त्यांच्याकडून हे फोटो काढून घेतलेत. चांगले जुळत आलेले संबंध बिघडले, त्याचं काय? असे कसे बिघडतील? आर्यन, मला बाकी काही माहिती नाही. मला फक्त तुला एकच सांगायचंय, यापुढे मी तुला बाहेर भेटणार नाही. आणि तू सुद्धा मला तसं विचारू नकोस. मी हात जोडते तुझ्या समोर. तू आणि आर्यन बाहेर कधी भेटला होतात? आतेबाई, त्या युगंधराच्या मुलाचं आपल्या घरात येणं ताबडतोब बंद झालं पाहिजे. काय झालं बाबा आता? तुझ्या या प्रश्नाचं उत्तर मी तुला देऊ शकत नाही, त्यामुळे मला ह्यावर जास्त चर्चा नको आहे. मी सांगतोय तेवढं करा. तो मुलगा पुन्हा मला या घरात दिसता कामा नये. अरे पण आता ते सगळं इतकं सोपं राहिलेलं नाही आहे नरसिंहा. तर सगळं प्रकरण तुला माहिती आहे की. मला एक तर कारण तरी सांग, नाहीतर मग माझ्याकडनं मदतीची अपेक्षा ठेवू नकोस. आतेबाई, काही गोष्टी मी तुला सांगू शकत नाही. हे मी तुला वेगळं सांगण्याची गरज आहे का? आणि प्रत्येक वेळेला माझ्याकडून स्पष्टीकरणाची अपेक्षा करू नका. मोठा राजकारणी आहे सर. जेव्हा अमृता तुझ्याशी बोलत नव्हती तेव्हा तुला त्याची अडचण नव्हती वाटली. आता ती तुझ्याशी बोलायला लागल्यावर त्याची गरज नाही ना तुला. तुला सांगून कळतच नसेल तर मी काय बोलणार? तुला हवं ते समज. मी समजायचं ते समजीनच, पण अमृताला काय सांगणार आहेस? तिला काय सांगायचं ते माहिती आहे मला. तेवढं डोकं आहे. सगळ्या गोष्टी डोक्याने होत नाहीत. काही गोष्टी भावनेच्या असतात. त्या भावनेनेच कराव्या लागतात. कोणीतरी माझ्या भावनांची खेळतंय म्हणून मी हा निर्णय घेतलाय. आणि मी म्हटलं ना, मला यावर जास्त चर्चा नको आहे. सांगितलं तेवढं करा. अमृता, आपण या विषयावर नको बोलूयात. जानकी, मी तुला या आधीही सांगितलंय, आर्यनला भेटायला जर बाहेर जाणार असलीस ना तर मला सांगून जात जा ना. तुला कसं सांगणार होते अमृता? तुझ्यापासून लपवूनच तर सगळं ठरवायचं होतं ना. त्याने तुला अट घातली होती म्हणून तो इकडे येऊ शकत नव्हता. म्हणून त्याने मला देवळात भेटायला बोलवलं होतं. अगं पण अहिल्या काकूचं तुझ्याबद्दल काय मत आहे हे तुला चांगलंच माहिती आहे ना. एखाद्या वैराशी वागावं ना तशी वागते ती तुझ्याशी. मग तिच्या हातात उगाच आयतं कोलीत मिळेल असं वागण्यात काय अर्थ आहे? अमृता, मला बोलायचंय तुझ्याशी. मी आज जाऊ का? कोणी कुठेही जाण्याची गरज नाहीये. आधीच मला खूप उशीर झालाय. अमृता, तू माझ्याबरोबर गाडीत चल. गाडीतच बोलू आणि वाटलंस तर तीच गाडी पुन्हा तुला सोडेल इथे. बाबा, आपण नंतर बोलूया ना. एवढी घाई काय आहे? खूप महत्वाचं बोलायचंय मला तुझ्याशी अमृता. आर्यन बद्दल बोलायचंय का?